जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। गोरे आधी जेलमध्ये गेले, दंड भरून आले आणि आता मंत्री झाल्यावर पुन्हा त्या महिलेच्या मागे लागलेत, असंही संजय राऊत यांनी आरोप करताना म्हटलेलं आहे। गोरेंना लाथ मारून मंत्रिमंडळातून हकलून दिलं पाहिजे, असंही संजय राऊतांनी म्हटलंय। मंत्री जयकुमार गोरेंनी विरोधकांचे मात्र सगळे आरोप आता फेटाळलेले आहेत। आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं गोरे म्हणाले। सातारचे जयकुमार गोरे यांच्याबाबत एक अत्यंत गंभीर म्हणजे स्वारगेट पद्धतीचं प्रकरण आहे। ते स्वारगेटला जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो। इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या एका स्त्रीचा, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आणि ती महिला, ती अबला पुढल्या काही दिवसामध्ये विधान भवनासमोर उपोषणाला बसते, अशी ती बातमी। घटना घडली 17 साली, 19 साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष या ठिकाणी कोर्टाने मुक्तता केलेली आहे। मला वाटते या देशात लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला 6 वर्ष झालेली आहेत। आज 6 वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा काय कुठल्या वेळी काय बोलावं, याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे, ही माझी मनापासूनची भावना आहे। जयकुमार गोरे यांच्या बाबतीत समोर आलेली माहिती अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे। हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या स्त्रीचा विनयभंग केला आणि तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर त्यामुळे हे महाराष्ट्र कलंकितच होतो आणि अशा कलंकित मंत्र्यांना मग संजय राठोडपासून सगळे आपण का बरं मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे? मला आश्चर्य वाटतंय, भारतीय जनता पक्षातल्या ज्या महिला मोर्चाच्या चिमण्या आहेत सगळ्या, ते एरवी फडफडत असतात। आता काय झालं? आता त्यांचं फडफडणं कुठे गेलं? जयकुमार गोरे सारखे विकृत मंत्री या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, समोर काही पुरावे आले, आता तुम्ही कुठले पुरावे शोधणार आहात? हा अत्यंत गंभीर प्रश्न आणि विधानसभेत या प्रश्नावरती आवाज उठवावा लागेल। बोला। जयकुमार गोरेंच्या ही राजीनाम्याची मागणी शिवसेना मागणी कशाला करायला पाहिजे? लाथ मारली पाहिजे अशा मंत्र्यांना। महिलांच्या संदर्भात विनयभंग करणारे हे मंत्री आहे, हे समोर येत आहे मंत्रिमंडळामध्ये। हे मंत्री जर तुमच्या मांडीला मांडी लावून बसणार असतील तर देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने बाहेर जाऊन महिलांच्या अत्याचाराविरुद्ध बोलणार आहेत? ज्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे। संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे, त्या संदर्भात मी माझ्या बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे, आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे आणि त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे, करणं अपेक्षित आहे